मुकेश थोडंसं थांबून म्हणाला, ओके सर, तिथेच आणू ना जिथे मिस्टर मोहितेंना लपवलं होतं. अंजूने गांगारून पाहिलं मुकेशकडे. काय ऐकलं तिने आता? कान तर वाजली नाही तिचे? अरेस्ट करा दोघांनाही, मुकेश सगळ्या हवालदारांकडे बघत म्हणाला. पुढे थांबा, अंजू मोठ्याने ओरडली. पण त्यांनी ऐकलं नाही. त्या सगळ्यांनी त्या दोघांना पकडून हातात बेड्या घातल्या. तिचा संताप अनावर होत होता आता. ती एक पोलीस ऑफिसर होती. दादा, काय करत आहात तुम्ही हे? आणि जिथे रुद्रांशला लपवलं होतं याचा काय अर्थ समजायचा मी? अंजूने गोंधळून विचारलं मुकेशला. सगळ्याचे अर्थ कळतील तुला थोड्याच वेळेत, मुकेश निर्विकारपणे म्हणाला. तो पुढे चालू लागला तशी ती ओरडली. थोड्या वेळाने नाही, आत्ता. मला आत्ता उत्तर हवं आहे माझ्या प्रश्नाचं. मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास बांधील नाही, समजलं? मुकेश मागे वळून तिला बोट दाखवत गरजला. दादा, तिच्या तोंडातून बस हेच बाहेर पडलं. तोंड गप्प कर आणि चल, नाहीतर तुमच्या दोघांसाठी हे चांगलं राहणार नाही, मुकेश तिला दम देत म्हणाला. अंजू धक्का लागल्यासारखी बघू लागली त्याला. त्याचं हे नवीनच रूप पाहायला मिळत होतं तिला. याआधीही तो तिच्यावर ओरडला होता, पण ते नाराजीतून तिची काळजी वाटत होती म्हणून. पण हे जे आत्ता होतं त्याच्या नजरेत ती नाराजी नव्हती. वेगळंच काहीतरी अनाकलनीय होतं ते. त्या दोघांनाही तिथून चालवलं होतं. अंजूने रुद्रांशकडे पाहिलं. तो तर भयंकर चिडला होता आणि तिच्याकडेच खाऊ की गुळू या नजरेने बघत होता. हे तर होणारच म्हणा, तिच्यामुळेच तर अडकला होता तो. पण कसा? मुकेशला कसं कळलं ती इथे येणार होती ते? नक्कीच मोबाईलची लोकेशन ट्रेस केली असणार होती. तिने पस्ताव्याने डोळे मिटून घेतले. विचार केला एक नि झालं एक होतं. त्यांना गाडीत बसवण्यात आलं. पण गाड्या शहराकडे नाही तर विरुद्ध दिशेने चालल्या होत्या. अंजूचा पुरता गोंधळ उडाला होता. काय चालले काही समजत नव्हतं, पण काहीतरी चुकीचं आहे याची जाणीव तेवढी होत होती मनाला. मुकेशचं वागणंच बुचकाळ्यात पडलं होतं तिला. खरंच तो असा का वागत होता? आणि महत्त्वाचं म्हणजे रुद्रांशला लपवलं होतं. पण तो तर दिल्लीत गायब झाला होता ना. मग मग या रुद्रांशबद्दल बोलत होते का, ज्याची मेमरी गेली आहे? पण तो तर मोकळा फिरत होता आणि त्यांचाच माणूस होता. मग त्याला का लपवतील? देवा, डोकं फुटण्याची वेळ आली होती तिची विचार करून. दोघांनाही जंगलाच्या बाजूने नेलं जात होतं. अंजू रस्ता लक्षात ठेवत होती. तिने पाहिलं तर रुद्रांची ही चौकस नजर भिरभिरत होती सगळीकडे. त्यांना आता एका जुन्या बिल्डिंगसमोर आणण्यात आलं. त्यांना उतरवून आत नेलं. समोर चेअरवर एक पाठमोरी व्यक्ती बसली होती. आजूबाजूलाही हत्यारबंद माणसे उभी होती. माझं काम झालं, मी जाऊ शकतो का सर, मुकेशने विचारलं. अंजूने धास्तीने पाहिलं त्याच्याकडे. तो त्यांना तिला सोडून चालला होता का? तिने आवंडा गिळत समोर पाहिलं. ती व्यक्ती चेअर फिरवून त्यांच्याकडे वळाली तसा अंजूला जोरदार झटका बसला. तिने रुद्रांशकडे पाहिलं. तोही त्याच झटक्यात होता. क्यों भाई हरमन, कैसा लगा सरप्राईज, विकासने रुद्रांशसमोर जात तिरकस हसून विचारलं. आपको तो मैंने बंद करके रखा था, आप यहाँ कैसे, रुद्रांशने गोंधळल्यासारखं विचारलं. उस इडियट को तुम अपने पास ही रखो, कुछ काम का नहीं मेरा वो हमशक्ल, विकास हसत म्हणाला. हमशक्ल? अंजू व रुद्रांश सोबतच ओरडले. अंजूला आता समजलं, तरीच तो विकास एवढ्या सहजासहजी घाबरत होता. एकच नाहीये, ह्या जेलमध्ये सुद्धा आहे, म्हणून तर मी इथे आहे ना. काय मुकेश, विकासने त्याच्याकडे बघत विचारलं. तसे ते दोघेही मोठ्याने हसायला लागले. अंजूने गर्भगळीत होऊन पाहिलं मुकेशकडे. हा मुकेश तरी खरा होता का, की हाही हमशक्ल होता? कारण खरा मुकेश तिच्यासोबत असं काही कधीच करणार नव्हता, कारण तिला बहिणीसारखं जपत आला होता तो. विकास तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून म्हणाला. अगं, तो हमशक्ल नाही, तो खरा मुकेशच आहे, तुझा दादा, रुद्रांशचा उजवा हात, जो आता माझा उजवा हात आहे. अंजूला आता चक्कर येऊन पडते की काय असं झालं. काय चाललं होतं हे? तिने मुकेशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तो एक सुस्कारा सोडून म्हणाला, हो, कारण थकलो होतो मी रुद्रांच्या छत्रछायेखाली जगून जगून. गायब तो झाला, पण तरीही रोज रोज त्याचं नाव, त्याचं कोड कौतुक ऐकून पकलो होतो मी. माझ्या कामाकडे कुणाचं लक्ष नव्हतं. मीही तेच काम करत होतो, देशाची सेवा करत होतो. पण माझ्या वाट्याला नेहमी दुय्यम स्थान आलं. डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एक दिवस जात नव्हता त्याचं नाव ऐकल्याशिवाय. ठरवलं मग, रुद्रांश परत येणार नाही. कारण तो आला तर माझं अस्तित्व, माझी पोझिशन सगळंच हातातून जाईल, जे मला मान्य नाही. अंजू भूत बघितल्यासारखी पाहत होती त्याला. किती विष भरलं होतं त्याच्या मनामध्ये. यशाची नशा डोक्यावर चढलेली दिसत होती. आता तिला उलगडा झाला. आजवर तो तिला रुद्रांच्या केसपासून दूर का लोटत होता याचा. त्याला रुद्रांशला परत येऊनच द्यायचं नव्हतं. शेम ऑन यू, दादा म्हणायला पण लाज वाटत आहे आता. खरंच बोलत होते डिपार्टमेंटमधले लोक, पण मी लक्ष दिलं नाही. आय ट्रस्टेड यू मोअर देन मायसेल्फ. रुद्रांशचा सुद्धा किती विश्वास होता, पण माहीत नव्हतं की एका सापाला घरात पाहून ठेवलं होतं आम्ही.
एक इमानदार पोलीस ऑफिसरच्या पदाला बट्टा लावला आहे तुम्ही. मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही यासाठी. घरचेसुद्धा कधीच माफ करणार नाहीत. अंजू तिची जळजळीत तीक्ष्ण नजर मुकेशवर रोखत म्हणाली, मला फरक पडत नाही आणि घरच्यांना समजण्यासाठी इथून तू बाहेर तर पडली पाहिजेस. मुकेश तिच्यावरच नजर रोखून म्हणाला, मी इथून बाहेर पडेल की नाही माहीत नाही, पण जो वर बसला आहे ना तो बघत आहे सगळं. तुमच्यासारख्या देशद्रोहीला नक्की अद्दल घडवेन तो. तुम्हाला जगण्याचा काही एक अधिकार नाही, अंजू धुसफुसत म्हणाली. त्याच्या जगण्याचं सोड, सध्या तू तुझ्या रुद्रांचा जीव वाचव, विकास मध्येच तिला म्हणाला. अंजूने तो बघत असलेल्या दिशेला वळून पाहिलं. तशी तिला धडकी भरली. रुद्राशला तिथे तोंड बांधून उलटं लटकवलं होतं आणि त्याच्या खाली उकळतं पाणी. पण हे कधी झालं तिच्या लक्षातही आलं नाही. तुझ्याकडे जो बॉक्स आहे ड्रगचा तो वापस कर, नाहीतर तुझ्या नवऱ्याला कायमचं कमावून बस, विकास तिला धमकीवजा म्हणाला. अंजूने आता तिरस्काराने पाहिलं मुकेशकडे. त्याच्या चेहऱ्यावर जरासुद्धा पस्तावा की करत असलेल्या कामाची लाज नव्हती. पण आता तर मेमरी कार्ड भेटलं आहे ना तुम्हाला, मग ते वापरून ड्रग बनवू शकता तुम्ही. मग तो बॉक्स का हवा तुम्हाला, तिने विकासकडे बघून धुसफुसत विचारलं. त्या बॉटल्समध्ये कॉन्सन्ट्रेटेड ड्रग आहे. 2 टन ड्रिंकमध्ये मिळवण्यासाठी त्यातली 1 बॉटल सफिशियंट आहे आणि ती ड्रग बनवण्यासाठी आम्ही त्या मूर्ख गिरीशला पुन्हा जेलमधून बाहेर नाही काढू शकत, विकास वैतागून म्हणाला. गिरीश, तिने चमकून विचारलं. हो गिरीश, तोच तर सायंटिस्ट होता ज्याने ही ड्रग बनवली आणि त्यानेच त्याच्या मेहुण्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. गेला मग परत जेलमध्ये, विकास हसत म्हणाला. अंजूला हा अजून एक धक्का होता. गिरीश, विकास, मिस्टर कपूर म्हणजे 3 वर्षापूर्वीपासून हे सगळे मिळालेले होते. पण त्यातल्या त्यात गिरीशने खरंच रुद्रांची मदत केली का? एकेकाळी तोच तर जीवावर उठला होता रुद्रांच्या. वेळ खूप कमी आहे तुझ्याकडे, मुकाट्याने तो बॉक्स आमच्या हवाली कर, नाहीतर तुझा नवरा गेलाच म्हणून समज, विकास धमकी देत म्हणाला. अंजूने रुद्रांकडे पाहिलं. तोंड बांधल्याने त्याला ओरडताही येत नव्हतं. पाणी खूपच गरम होतं. ती तिच्या रुद्रांशला काही होऊन देऊ शकत नव्हती. मग त्यासाठी तिला काहीही करावं लागलं तरी करणार होती. आणि सध्या तिला वेळ हवा होता. आधी त्यांना खाली उतरावा. अंजू विकासकडे बघत म्हणाली, अरे वा, लवकरच तयार झालीस. मला वाटलं नवऱ्यासारखी लोकांच्या जीवासाठी तू ही त्यागाची मूर्ती बनतेस की काय. पण मी सुद्धा ॲक्सेप्ट करतो, तुझ्या नवऱ्यासारखा देशभक्त आजवर पाहिला नाही. मेमरी गेली तरी लोक पूजा केली नाही डोक्यातून, विकास उपहासाने बोलून हसू लागला. मुकेशही मान हलवून हसू लागला. तुम्हाला नाही कळणार ते, त्यासाठी हृदय साफ असावं लागतं, नियत चांगली असावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं देशावर प्रेम, त्यासाठी जगण्याचा धाडस असावं लागतं अंगात. जे तुमच्यासारख्या देशभक्तीचा आव आणणाऱ्या नी दीड दमडीसाठी स्वतःचा इमान विकणाऱ्या भेकड लोकांमध्ये शोधूनही सापडणार नाही. अंजू त्या दोघांवर नजर टाकून तुच्छतेने म्हणाली. पण त्यावर ते दोघेजण फरक न पडल्यासारखे अजूनच हसू लागले. अंजूची अजूनच चिडचिड होत होती. घे, उतरव त्याला खाली. आता सांग बॉक्स कुठे आहे, विकास तिला म्हणाला. अंजूने पाहिलं तर रुद्रांशला उतरवलं होतं. नुसत्या वाफेनेच भिजला होता पूर्ण. किती भाजलं आहे त्याला. पण 3 वर्षात याहूनही वाईट अवस्थेतून तो गेला असेल, त्यामुळेच त्याला फरक पडलेला दिसत नव्हता. अंजूने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि म्हणाली, मी शहराबाहेर असलेल्या जंगलात लपवला आहे तो, पण कुठे ते तिथे गेल्यावरच सांगेन. आधी तुमची टीम तिथे जाऊ द्या, तिथे गेल्यावरही सांगावंच लागणार आहे. मग आता सांग, मुकेश तिला म्हणाला. मला तुमच्यासारख्या विश्वासघातकी माणसांवर विश्वास नाही. कशावरून तुम्ही आम्हाला मारणार नाही, अंजू त्याच्यावर धारदार नजर रोखत म्हणाली. विकास मान हलवून हसला आणि भुवया उंचावून म्हणाला, वा, तरीच म्हटलं तुला मिस्टर कपूर लोंबडी का म्हणाले होते. फक्त काही महिने नवऱ्यासोबत राहून गेम खेळायला शिकलीस की तू सुद्धा. तू काळजी करू नकोस, तुम्हाला मारून आम्ही महान बनणार नाही. ते काम तीच जनता करेन जिच्यासाठी तुम्ही एवढा जीव तोडत आहात. तरीही तिथे जा, मग सांगते. अंजू ओढून बसत म्हणाली, मी जातो सर, तो बॉक्स तुमच्या माणसांकडे देऊन तसाच घरी निघतो. मुकेश विकासला म्हणाला, मीही येतो, मला रिस्क घ्यायची नाही, मिस्टर कपूरना पण अपडेट करायचं आहे, विकासही लगेच म्हणाला. तो मग तिथल्या माणसांकडे बघून म्हणाला, या दोघांची काळजी घ्या, अजून खूप कामे आहे त्यांच्याकडे आपली. तो मग मुकेशसोबत बाहेर पडला. सोबत पोलीस युनिफॉर्ममध्ये असलेली विकासची माणसेही गेली. आता तिथे फक्त रुद्रांश, अंजू आणि हत्यारबंद 6 माणसे होती. बाहेर जर असली तर काही असणार होती. त्यांनी त्या दोघांना तिथल्या चेअरवर बसवलं. रुद्रांश चिडून बघत होता अंजूकडे. तोंड उघडं असतं तर नक्कीच काहीतरी बोलून मोकळा झाला असता. अंजूला तिच्याबद्दल नाराजी असलेली त्याची नजर सहन होईना. तिने समोर मान वळवली. ती बाहेर नजर टाकून बसली आता. कितना अजीब इत्तेफाक है नहीं, इसको पता भी नहीं कि ये उसकी बीवी है, फिर भी उसकी मदद कर रहा है.
और आज उसकी वजह से ही फिर से पकडा गया. भगवान भी कैसे कैसे खेळ खेळत आहे. एक माणूस हळूच दुसऱ्याला म्हणाला. दोघेही त्यावर हसू लागले. नेमकं हरमन म्हणजे रुद्रांशने ते ऐकलं. त्याने थोडंसं चमकून अंजूकडे पाहिलं. ती बाहेरच लक्ष देऊन बसली होती. थोडा वेळ गेला. बाहेरून किंचाळण्याचा आवाज आला. अंजू ओठातच तिरकस हसली. तिचं काम झालं होतं. हे आवाज कैसी? एक माणूस म्हणाला. तो दुसऱ्यासोबत बाहेर गेला. त्यांचाही ओरडण्याचा आवाज आला. उरलेले 4 जण गडबडले. त्यातले 2 जण दबकतच बाहेर गेले. त्यांचाही ओरडण्याचा आवाज आला. आता हे 2 जण घाबरले. त्यांनी सरळ या दोघांवर हातातल्या रायफली ताणल्या. बाहेरून कोण येतं याकडे घाबरून बघत होते ते. मैं बॉस को कॉल करता हूँ, अंजू शेजारचा माणूस म्हणाला. अंजू घाबरली. त्यांना कळलं तर ती पुन्हा अडकणार होती. तो कॉल लावणार तेच अंजूने त्याच्या पायात पाय घालून त्याला खाली आपटलं. ए, रुद्रांजवळचा माणूस ओरडून तिच्याकडे धावणार तेच मागून रुद्रांशनेही त्यांच्या पायात पाय घालून त्यांना खाली पाडलं. अंजूने तिच्याजवळ पडलेल्या माणसाच्या हातावर जोरात लाथ मारली. तो वेदनेने मोठ्याने विवळला. त्याचा कोपरापासून तुकडा जो पडला होता. तिने मागे वळून पाहिलं तर दुसरा माणूसही कार पडला होता. मान मोडलेली दिसत होती त्याची. रुद्रांची कमाल अजून काय. अंजूजवळचा माणूस दुसऱ्या हाताने कॉल लावणार तेच अंजूने पायाने तो मोबाईल त्याच्या हातातून उडवला. अंजूने आता मानेला झटका देत समोर पाहिलं. तिचा चेहरा लगेच उजळला. तिथे तिची गँग उभी होती. मयंक, शिंदे आणि पांडे. सोबत होता तो सौरभ. ते चौघेही हसतच पुढे आले. सौरभने आल्या आल्या रुद्रांशला मिठी मारली. रुद्रांश आधी संतप्त असल्याने त्याने हिसका देऊन सुटण्याचा प्रयत्न केला. पण सोडेल तो सौरभ कसला. 3 वर्षांनी मिठी मारत होता त्याच्या जुळ्या भावाला. ही मिठी तर काही लवकर सुटणार नव्हती आता. रुद्रांचा वैतागलेला चेहरा बघून अंजूला त्यांचं हसू येत होतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.